नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम EDU 405 शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया. घटक 3 मराठी भाषेच्या संदर्भात ज्ञानाच्या प्रतिरूपणाचा विचार. बाह्य स्रोत व अंतस्थ स्रोत. ज्ञानाच्या प्रतिरूपणाच्या दोन प्रमुख स्रोतांपैकी मराठी भाषा व वाङ्मयाच्या संदर्भात कोणकोणत्या स्रोतांचा प्रामुख्याने वापर केला जातो ते आपण पाहूयात. बाह्य स्रोत त्यामध्ये 1 पाठ्यपुस्तके, 2 शिक्षक निर्देश पुस्तिका म्हणजे टीचर हँडबुक, 3 कार्यपुस्तिका म्हणजे वर्कबुक, 4 विद्यार्थी मार्गदर्शिका म्हणजे गाईड, 5 तक्ते व आराखडे, 6 ध्वनी व चित्रफिती, 7 आकाशवाणी व दूरदर्शन, 8 चित्रे, 9 शालेय परिसरातील वातावरण, 10 सेवांतर्गत प्रशिक्षण यामध्ये उद्बोधन व उजळणी वर्ग येतील, 11 मराठी विषयाची शैक्षणिक व वाङ्मयीन नियतकालिके व संदर्भ ग्रंथ, 12 सहकारी बंधू भगिनींशी केलेले चर्चा इत्यादी. या स्रोतांमध्ये ज्ञानाचे सादरीकरण करण्यासाठी जी प्रतिरूपणे म्हणजेच उदाहरणे, स्पष्टीकरणे, दृष्टांत, चित्रे इत्यादी वापरलेली असतात त्या साऱ्यांचा समावेश यामध्ये होतो. पुढे आहे अंतस्थ स्रोत. अंतस्थ स्रोत हे शिक्षकाने स्वतःचे असून ते त्या शिक्षकांच्या व्यासंगावर अवलंबून असते. यामध्ये वाचन, चिंतन, निरीक्षण, अनुभव व प्रवास, सत्संग इत्यादींच्या आधारे प्रतिरूपणाचे अंतस्थ स्रोत मराठीच्या शिक्षकाला निर्माण करता येतात. त्याचबरोबर आशयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व परिसर इत्यादींच्या पार्श्वभूमीवर या अंतस्थ स्रोतांद्वारे ज्ञानाच्या प्रतिरूपणाची निवड करता येते. मात्र उपलब्ध बाह्य साधन सामग्री व पाठ्यपुस्तकातील उदाहरणे व दाखले, स्पष्टीकरणे ही बाह्य स्रोतात येतात. त्यांच्या आधारे निरनिराळ्या कल्पना, युक्त्यांचा वापर जर आपण करतो त्यासारखी चित्रे, उदाहरणे, फलक कार्य इत्यादी वापर केल्यास तो अंतस्थ स्रोतांमध्ये येतो. ढोबळ मानाने पाहिल्यास आपणास ही सारी अध्यापनाची शैक्षणिक साधने व वाटत नसली तर पण या शैक्षणिक साधनांचा अध्यापक शिकवण्यासाठी समयसूचकतेप्रमाणे विशिष्ट व उचित आशयाच्या संदर्भात उपयोग करतो. त्यावेळेस ही सर्व शैक्षणिक साधने ज्ञानाची प्रतिरूपणे होतात. उदाहरणार्थ इयत्ता 9वीच्या कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ भारतीय लोकांचा व्यापार हा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी स्वदेशाच्या पुरस्कार व समाजातील दैववादी आणि आळशी वृत्तींवर टीका केलेली आहे. हा आशय शिकविताना शिक्षकांनी पुढील प्रकारे उदाहरणे व स्पष्टीकरणे द्यावीत. जुने ते सर्वच सोने नसून त्यावर सतत सुधारणा केली पाहिजे. यासाठी नवनवीन ग्रंथ वाचणे, विविध ठिकाणी प्रवास करणे, निरीक्षण करणे आणि प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करून निष्कर्षापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. यासाठी आपल्या भारतीय शेतीचे उदाहरण देता येईल. शेतकऱ्यांनी नवीन सुधारित संकरित बियाण्यांची पेरणी केल्यामुळे झालेली उत्पादन वाढ स्पष्ट करून सांगावी. त्याचबरोबर ऊस या पिकाची लागवड व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी साखर उद्योग आणि मळीपासून अल्कोहोलचा कारखाना काढल्यास तो शेतकरी समृद्ध झाला. मात्र हीच बाब कापूस या पिकाच्या संदर्भात घडली नसल्यामुळे संबंध कापूस उत्पादक शेतकरी अत्यंत कंगाल झालेला दिसतो. याचं कारण म्हणजे आम्ही कापसाचे उत्पादन भरमसाठ केले त्या प्रमाणात सूत गिरण्या व कापड गिरण्या काढल्या नाहीत. ज्या काढल्या त्या विदेशी कापडाच्या व सुताच्या तुलनेत कमी प्रतीच्या होत्या. त्यात भरीस पहर म्हणून साखर आयात करण्यावर जसे निर्बंध घातले तसे निर्बंध कापडे आयात करण्यावर घातले नाहीत. आणि जाड्या भरड्या कपड्यापेक्षा सूटबूट घातला म्हणजे साहेबासारखे दिसता येईल हा गैरसमजही कमी प्रमाणात आम्हाला अपयश आले आहे. आणि व्हायचे तेच पुन्हा 1 नूर आदमी 10 नूर कपडा या उपयोगी उक्तीप्रमाणे कापूस पिकवणारे शेतकरी देखील आपणच पिकवलेल्या कापसाचे जाडे भरडे कपडे न घेता छान दिसणारे
मात्र शरीराला आपल्या पर्यावरणाला अनुकूल न होणारे कापड परिधान करू लागले. या साऱ्याचा परिणाम म्हणजे आज कापूस उत्पादक व कापड उद्योग साखरेच्या उद्योगापेक्षा तोट्यात आहे हे स्पष्ट करता येईल. या स्पष्टीकरणावर आधारितच आपणास काही प्रश्नही विचारता येतील. 1. कापूस उद्योगाला अनुकूल वातावरण का मिळाले नाही याची विविध कारणे सांगा. 2. साखर उद्योगाच्या भरभराटीची विविध कारणे सांगा. अशा प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात आशयासंबंध उकल स्वतःच करण्याची प्रक्रिया वाढीस लागते आणि मग वरील उदाहरणे हे उदाहरण न राहता ज्ञानाचे प्रतिरूपण होते. अशा प्रकारे आपण मराठी भाषेचे अध्यापन करताना स्पष्टीकरणे, दृष्टांत, चित्रे, वस्तू, प्रतिकृती, संदर्भ ग्रंथ, नियतकालिका यांची उद्धृत केलेली उदाहरणे, सहकारी बंधू भगिनींशी केलेली चर्चा, दूरदर्शन व आकाशवाणी आदींची समर्पकपणे ज्ञानाची प्रतिरूपणे म्हणून वापर करू शकतो. जेव्हा एखादे उदाहरण, दृष्टांत, स्पष्टीकरण साधन अथवा क्लुप्ती किंवा अध्यापन केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना मिळून त्यायोगे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत विश्वाची बाह्य विश्वाशी सांगड घालत नाही, त्यातून अचूक ज्ञानप्राप्तीस मदत होते, त्यावेळी ते साधन, तंत्र, क्लुप्ती, उदाहरण, स्पष्टीकरण, दृष्टांत किंवा अध्यापन कौशल्य हे ज्ञानाचे प्रतिरूपण होते. मात्र विद्यार्थी त्यातून अचूक अर्थ लावतो आहे का याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आणखी काही उदाहरणे आपण पाहूया. इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये बालभारती या पुस्तकातील कविता क्रमांक 10 श्लोक यातील रामदासांचे श्लोक मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे या कवितेचे अध्यापन करताना पुढील प्रकारे स्पष्टीकरण करून आशय अधिक स्पष्ट करता स्वरूपात विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होईल. माणसाचे मन हे गूढ असते. त्यांचे बहिर्मन आणि अंतर्मन यांच्यात सारखे द्वंद्व चालते. अनेकदा संकटामुळे, अज्ञानामुळे, परिस्थितीशी रेट्यामुळे माणसाच्या अशा विषण्ण झालेल्या मनाला रामदास धीर देतात. जीवनाला उभारी देणारे, नीतिमूल्य जपणारे, एकमेकांशी कसे वागावे ही तत्वे चांगुलपणाशी जशी उर्मी निर्माण करतात, तसेच द्वेषाचा भराग्नी निर्माण होऊन अनेकांची घरेदारे तो पाडू शकतो. जसे चंदन घासल्यावर त्यातून शीतलता, सुगंध निर्माण होतो, तसेच माणसाचे कर्तव्य असावे तसाच सज्जनांचा सुगंध विरुद्ध दिशेनेही येतो. तसेच वामन पंडितांच्या श्लोकातही देखील संपत्तीच्या विनियोगा कशा प्रकारे होतो याचे स्पष्ट वर्णन केलेले आहे. त्यात दान धर्म स्वतःच्या भोगासाठी, चैनीसाठी किंवा माणसाच्या अधपतनासाठी हा विनियोग होतो. केवळ कवडी चुंबकासारखे पैशाचे संचय करणे हेही एक वाईट. तसेच काही भौतिक गरजांसाठी माणसाने पैशाचा विनियोग करावा असाही व्यवहारवादी सल्ला कवीने येथे दिलेला आहे. दुसऱ्या श्लोकातील रचना सुभाषित वजा असून चारही ओळीला उपकार व गर्व यासाठी भावना म्हणून सांगून त्या दुसऱ्याला देताना या हाताचे त्या हाताला कळता कामा नये. ह्या उदार विचार हे दान गुप्त उपकारी करी न बोले या ओळीत व्यक्त केले आहे. संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे सौजन्याने वागे. आयुष्यात दुसऱ्यापासून शिकण्यासारखे किंवा शिकवण्यासारखे जे जे असते ते टीप कागदासारखे शोषून घ्यावे. आयुष्यात गर्व अहंकारादीचा शिरकाव नसावा. गर्वाचे घर नेहमी खाली असते ही या म्हणीची आठवण करून ठेवावी. तलवारीचे पाते म्हणजे अग्रभाग जेवढे तीक्ष्ण असते तेवढे त्यावर उभे राहणे कठीण असते. त्याचप्रमाणे वरील गुण आत्मसात करणे कठीण असते. ही सर्व वैशिष्ट्ये स्पष्टीकरणे व उदाहरणे अंतस्थ स्त्रोत या ज्ञानाच्या प्रतिरूपणात येतात. आणखी एक उदाहरण, इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना भाषिक खेळाद्वारे विशेषण या घटकाचे अध्यापन करावयाचे असल्यास शिक्षकांनी कल्पक व फलकावरील विशेषणाच्या पट्ट्या तयार करून चिकटाव्यात. उदाहरणार्थ काटेरी, प्रेमळ, पाच, काळा, उंच, दुप्पट, चांगला अशा प्रकारच्या विशेषणाच्या 10 ते 15 पट्ट्या तयार कराव्यात. यापैकी शिक्षकांनी एक पट्टी कल्पक
फलकावर लावून त्या विशेषणाचा वापर विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. म्हणजे चांगला. उदाहरणार्थ चांगला जर हा शब्द घेतला तर फणस चांगला आहे, गुलाब चांगला टवटवीत आहे, या वर्गात चांगली मुले आहेत. याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांकडून निरनिराळे वाक्य तयार करून घ्यावेत. येथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पट्ट्या लावतात. जे प्रश्न विचारले ते स्पष्टीकरण केले ते सर्व ज्ञानाच्या प्रतिरूपणामध्ये अंतस्थ स्रोतात मोडते. इयत्ता 9वीच्या पाठ्यक्रमांक 2 मधील शेतीसाठी पाणी या निबंधात महात्मा फुलेंनी पाण्याचे व जलसिंचनाचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. त्यांचे स्पष्टीकरण देताना पुढील काव्याच्या ओळी सांगता येतात. ज्ञानेश्वर. नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी, नानाविध मानवी कर्तव्याचे सार्थक होण्या हाची एक आधार. अगर न हो जल तर जग जाये जल, माती आळवा पाणी जिरवा, करा हो जल अन जलसंधारण. या प्रकारचे घोषवाक्ये शिक्षकांनी स्पष्टीकरण करताना सांगावीत. ही झाली बाह्य स्रोत. अंतस्थ स्रोतात पाण्याचे समान न्याय तत्वावरील वितरण सांगताना पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करता येईल. ज्याची शेती धरणाजवळ आहे, कालव्याच्या लाभ क्षेत्रात लावता येते, त्यांना मुबलक पाणी मिळते. पण ज्यांची शेती धरणापासून कालव्यापासून लाभ क्षेत्रापासून लांब अंतरावर आहे, किंबहुना ज्यांना शेतीस पाणी अशा भूमिहीन शेतमजुरांची धरणाच्या पाण्यावर तेवढाच हक्क आहे, कारण त्यांच्याही कराच्या पैशातून धरणाची निर्मिती झालेली आहे. म्हणून पाण्याचे समान वितरण करण्यासाठी नवी नीती अवलंबावी लागेल. ही परिवर्तनाची वादी नीती म्हणजे धरणातील उपलब्ध पाण्याची त्या क्षेत्रातील लोकांनुसार समान वाटणी करावी. भूमिहीन व लाभ क्षेत्रापासून लांब अंतरावर असलेल्या शेतीच्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या हिशेबाचे असलेले पाणी लाभ क्षेत्रातील शेतकरी त्यांच्या स्वतःच्या हिश्श्याच्या पाण्याशिवाय आवश्यक असलेले पैसे देऊन पाणी विकत घेतील. यामुळे सध्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून चांगल्या पाण्याच्या अपव्ययाचा आळा बसेल. जमिनीचा पोतही चांगला राहील आणि समानता ह्या तत्वांनी सर्वांना पाण्याचे न्याय वाटप मिळेल. यामुळे सर्वजण धरणाचे योग्य प्रकारे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्नही करतील. यातून धरणात जास्त गाळ साचला जाणार नाही आणि परिणामी धरणाचे आयुष्य वाढेल. सध्या 70% ते 80% पाणी साठवण क्षमता या धरणाची झालेली आहे. दरवर्षी गाळाचे प्रमाण असे वाढले तर हे पाण्याचे प्रमाण आणखी कमी होऊन सर्व कालवे व धरणे गाळांनी तुडुंब भरतील. यामधून समानता हे 10 गाभा घट तत्वही विद्यार्थ्यांना शिकवले जाईल. मराठी भाषेच्या संदर्भात ज्ञानाच्या प्रतिरूपणासाठी अंतस्थ व बाह्य स्रोतांची मर्यादा. मराठी भाषा व वाङ्मयात ज्ञानाच्या प्रतिरूपणासाठी अंतस्थ स्रोत वापरताना शिक्षकांनी वस्तुनिष्ठपणे विचार करणे अपेक्षित असले तरीही त्यात वस्तुनिष्ठता पदोपदी येते. उदाहरणार्थ शिक्षकावर झालेले सामाजिक सांस्कृतिक संस्कार, त्यांनी ग्रहण केलेले पूर्वानुभव यामुळे उदाहरणावर व स्पष्टीकरणावर त्यांचा प्रभाव पडतो. शिक्षकावर जर पारंपरिकतेचे अंधश्रद्धेचे संस्कार झालेले असतील तर त्याची विचारसरणी आपल्या शिकविण्यातही डोकावते. वैज्ञानिकतेला स्पष्टपणे स्वीकारण्यास ते तयार होत नाही. प्राचीन साहित्यात रमणारा शिक्षक आधुनिक काव्य दलित काव्य शिकविताना त्यातील शब्द प्रतिमांपेक्षा आशयावर टीका टिप्पणी करून आपले अध्ययन पूर्ण करेल. यासाठी चिमणी कावळ्याची गोष्ट कथा सांगून आपण घेऊया. चिमणी कावळा ही कथा शिकवताना काही शिक्षक चिमणीला प्रस्थापितांची उपमा देतील आणि कावळ्याला बहुजनांची आणि ही कथा म्हणजे प्रस्थापितांनी एकवटलेली शक्तीची आणि बहुजन संघर्षाची आहे असे शिकवतील. दुसऱ्या विचारांचे शिक्षक कावळा चिमणी गोष्ट नम्र भावतेने प्रतीक म्हणून सांगेल तर तिसरा परिवर्तनवादी विचारवादी शिक्षक म्हणेल आता या गोष्टीत पावसाऐवजी ऊन येऊन दे, पाऊस बस झाला. अशा भाषा शिकविताना व्याकरण
शिकणे अशी समजूत करून न घेता शिक्षकांनी भाषेच्या वाक्यांच्या व शब्दांच्या मुशी असतात त्या सांगितल्या पाहिजे. उदाहरणार्थ स्वयंपाकघरातील हळद ही देवघरात भंडारा, लग्नात उठणे अशा विविध अर्थछटांनी वापरली जाते. नारळ देवघरात व शुभकार्यात श्रीफळ असे म्हटले जाते. डोळ्यांचा दवाखाना, नयनाचा दवाखाना आपण म्हणत नाही. कुंकू पुसलं जात नाही, वाढवते. अशा प्रकारे भाषा शिक्षणातून सर्जनशीलतेची निर्मिती केली जाते. भाषेच्या शिक्षणातून नाण्याच्या मोजदादीच्या पलीकडची मोजदाद शिकविणे म्हणजे सर्जनशील होय. जी जी काही अभावाची ऱ्हासाची व्यवस्था असेल त्यावर मात करण्याचे शिक्षण भाषेच्या शिक्षकांनी द्यावे. शिकणारा विद्यार्थी कोरा असतो, त्याच्याकडे बीज रूपाने सगळं नांदत असते. शिक्षकांनी त्याला फुलवण्याचे काम केले पाहिजे. पुरुषोत्तम श्री रेग्यांनी च्या सावित्री कादंबरीतील लच्छीची गोष्ट यासाठी उदाहरण घेता येईल. एक लच्छी नावाची मुलगी, राजमा तिची आजी. एक दिवस त्यांच्या दारी मोर येतो. लच्छी त्याला आपल्या घरी पाळण्याविषयी आजीला विचारते. आजी म्हणते ठेवायला काही हरकत नाही, पण त्यांना दाणापाणी कुठून देणार? तेही खरेच होते. हे सगळे मोराने ऐकले. तो म्हणाला, मी राहील लच्छीसाठी. दाणापाणी काय मी माझं जंगलातून मिळवील, पण माझी एक अट आहे. मोर आपल्या घरी राहतोय. यामुळे लच्छीला इतका आनंद झाला की ती मोराची कोणतीही अट मान्य करायला लगेच तयार झाली. मोर म्हणाला, लच्छीने माझ्यासारखे नाचले पाहिजे. मग लच्छी दररोज मोराबरोबर नाचू लागली. तेव्हा लच्छीच्या लक्षात आले की मोरासारखे नाचायला तर मोरासारखे मन असावे लागते. पुढे मोर कधी कधी लच्छीकडे आला नाही तरी लच्छी दररोज नाचायची. शेवटी मोराने येण्याचं बंद केले तरीही लच्छी नाचू लागली. मराठीच्या शिक्षकांनी या कथेतील मोरासारखे विद्यार्थ्यांच्या मनातील मोर फुलवायचा आणि बाजूला व्हायचे. आज सत्तेमुळे, दहशतवादामुळे, धर्मामुळे माणसे चिरडली जात आहेत. यासाठी अहिंसक प्रतिवादाची शक्ती शिक्षकच रुजवू शकतो. महात्मा गांधी शिक्षकांना म्हणतात, शिक्षकांनी युक्ती, शहाणपणा वापरण्याचे धडे विद्यार्थ्यांना द्यावेत. थोडक्यात बाह्य स्रोत व अंतस्त्र स्रोत या दोहोंच्या मर्यादा आणि ताकद शिक्षकांनी तपासूनच त्याचा वापर करावा. 4. मराठी भाषेच्या संदर्भात अचूक ज्ञानाच्या प्रतिरूपणाची निवड. खऱ्या अध्यापनाचे पहिले सूत्र असे आहे की काहीही शिकविता येणे शक्य नाही, मात्र प्रत्येक गोष्ट शिकवता येणे शक्य आहे. अध्यापक केवळ मार्गदर्शक आणि सहाय्यक असतो. त्याने विद्यार्थ्याला प्रशिक्षण द्यायचे नसून विद्यार्थ्याने आपली ज्ञान मिळवण्याची साधने कार्यक्षम कशी करावीत ते दाखवून द्यायचे असे. ज्ञानग्रहणाची प्रक्रिया त्याने प्रभावी करावयाची आहे. व्यक्तीच्या अंतरात्म्यातील श्रेष्ठ शक्तीचे प्रकटीकरण घडविणे, त्यांचा पूर्ण विकास करणे आणि श्रेष्ठ कार्यात त्या शक्तीचा विनियोग करावा अशी प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात उत्पन्न करणे हा शिक्षणाचा मूलभूत उद्देश असे योगी अरविंदांनी सांगितले आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की एखादी घटना, कार्य किंवा संकल्पना नियमित तथ्य तपशील विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजावून देणे हे अतिशय अवघड आणि बहुधा अशक्यही असते. एकाच प्रकारच्या आशयासाठी अनेक प्रकारची ज्ञानाची प्रतिरूपणे निवडणे उपयुक्त ठरते, पण ते अशक्य आहे. त्यापैकी कोणकोणते ज्ञानाचे प्रतिरूपण वापरणे अधिक संयुक्त व लाभदायक होईल यासाठी ज्ञानाच्या प्रतिरूपणाची अंतिम निवड शिक्षकांनी करावयाची असते. त्यासाठी पुढील बाबींवर शिक्षकांनी लक्ष केंद्रित करावे. 1. आपण जो आशय शिकवणार आहोत त्याचे स्वरूप कसे आहे. 2. कोणती ज्ञानाची प्रतिरूपणे आपण त्यासाठी वापरू शकतो, त्यापैकी अंतर्गत स्रोत कोणते आणि बाह्य स्रोत कोणते. 3. ज्ञानाच्या प्रतिरूपणाच्या निवडीच्या निकषावर आधारेही मूल्यमापन करावे. वरील बाबींचा विचार करताना मराठी भाषेच्या अध्यापनात विविध आशयासंदर्भातही निवड कशी केली जावी हे आपण पाहूया. इयत्ता 7वीतील धरणी माय कोपलिका या फ. मु.
शिंदेच्या कवितेचे आपण उदाहरण घेऊ. तुमच्या वर्गात बहुतांशी विद्यार्थी सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे असून साधारणतः 15 ते 20% विद्यार्थी निम्न पातळीवरील बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी असतात, तर केवळ 5% विद्यार्थी अतिशय शीघ्र बुद्धिमत्तेचे असलेले आहेत. अशा परिस्थितीत अचूक प्रतिरूपणाची निवड आपणास करावयाची आहे व ह्या कवितेतील विद्यार्थ्यांना दारिद्र्य व दुःख याबाबतच्या कवितेची विविध शब्दातील प्रतिमान व छटा समजावून द्यावयाच्या आहेत. त्या प्रथम पुढीलप्रमाणे पाहूया. 1. हे ज्ञान कोणत्या मानसिक ज्ञान प्रकारातील आहे हे ठरवावे लागेल. त्याचा विचार करता या आशया घटकात संकल्पना व तपशील असल्यामुळे निर्देशात्मक ज्ञानाची रूपबद्ध स्वरूपात हे ज्ञान स्मृतीत राहील. त्यानंतर दुसरा प्रकार येतो की यासाठी कोणकोणत्या प्रकारचे स्रोत वापरता येतील. या संदर्भात हे स्पष्ट आहे की येथे अंतर्गत तसेच प्रसंगचित्रे असे बाह्य स्रोत वापरता येतील. मु. शिंदे यांची कविता भूकंपावर आधारित आहे. त्यातील पहिले कडवे असे आहे ते आपण पाहूया. जीव जनावरा देता आली ठाय धरणी ती माय कोपलिका. हे कडवे तुम्हा शिकवायचे असेल तर तुम्ही कसे शिकवाल. येथे कवींनी धरणीला आईची उपमा दिलेली आहे. आई जशी आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचा आधार बनते, त्याचप्रमाणे धरणी म्हणजे पृथ्वी देखील सर्व सजीवांना, जनावरांना म्हणजेच गुराढोरांना, पशुपक्ष्यांना सांभाळते, त्यांना निवारा देते. पण हीच आई कधी कधी आपल्या मुलांवर रागवतेही, त्यांना प्रसंगी मारतेही. त्याचप्रमाणे आमची ही धरणी माता आमच्यावर रागवली आहे का, असा प्रश्न कवी येथे करतात. या काव्यओळीत आई या शब्दाऐवजी माय हा ग्रामीण बोलीभाषेतील शब्द आलेला आहे. तसेच कोपलिका या शब्दाची संकल्पना विद्यार्थ्यांच्या लक्षात येण्यासाठी वृत्तपत्रात आलेल्या भूकंपविषयक बातम्या व त्यावेळेच्या संदर्भ चित्रे दाखवून शिक्षक पुढील स्पष्टीकरण करतील. हे बघा, 1993 मध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात मोठा भूकंप झाला होता. 2002 साली गुजरातमध्ये असा भूकंप झाला होता. त्या ठिकाणी घरे ही मातीची, दगडविटांची होती, त्यामुळे ती लवकर पडली. या ठिकाणी आलेल्या पडझडीची आणि जीवितहानीची ही काही चित्रे आपण पाहूयात. या चित्रामध्ये जे दिसते त्यावर तुमच्या असं लक्षात येईल की भूकंपामुळे प्रचंड पडझड झालेली आहे. भूकंप ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पूर्वी पृथ्वी ही एक तप्त लावा रसाचा गोळा होती. कालांतराने ती थंड होऊन दुधावर जशी साय येते तसे तिच्यावर वरच्या भागाचे रूपांतर माती व खडकात झाले. मात्र हे होताना खडकामध्ये फट राहिली, त्यामुळे त्यांच्या वड्या तयार झाल्या. ह्या त्या खडकाच्या वड्यांनी हालचाल केली की भूकंप जाणवतो. आपल्या पृथ्वीच्या अंतर्गत लावारसाच्या हालचालीच्या बदलामुळे भूपृष्ठाच्या वड्या हलतात. त्यामुळे भूभागावरील मोठ्या स्वरूपात हादरे बसून भूकंप होतो. त्यामुळे यालाच भूमीचे रागावणे असे कवीला म्हणावयाचे आहे. मात्र या ठिकाणी रागावली या शब्दाऐवजी कोपली हा शब्द वापरलेला आहे. याच्याशी संदर्भीय अर्थ थोडा वेगळा होतो, म्हणून कवीने धरणी माय रागावली असे न म्हणता कोपली असे म्हटले आहे. जीव जनावरांवर हे दोन वेगळे शब्द जे येथे वापरलेले आहेत त्यांचाही अर्थ वनस्पती व प्राणी, पशुपक्षी असा आहे. तसे माय व ठाय या शब्दांमुळे गयताही साध्य झालेली आहे. यमकामुळे गीतकाव्य पाठ करण्यास, लक्षात ठेवण्यास चांगला उपयोग होतो. यानंतर शिक्षक माय व धरणी यांची तुलना कशी कराल असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतात. विद्यार्थी उत्तरे देतात. माय हा आई व माता या शब्दांसाठी पर्यायी शब्द म्हणून वापरलेली असेल. धरणी हा शब्द पृथ्वी या शब्दासाठी वापरलेला आहे. हे दोन्ही शब्द ग्रामीण बोलीशी जवळचे आहेत. आईप्रमाणे धरती देखील आम्हाला आपणास निवारा देते, आपला सांभाळ करते, अशी सर्वसाधारणपणे
विद्यार्थ्यांची उत्तरे असतात. हे कडवे शिकवताना वापरलेल्या स्वरूपाला ज्ञानाच्या प्रतिरूपणाची निवडीचा निकष लावून मूल्यमापन करून पाहूया. 1. विद्याशाखेच्या व विषयाचे स्वरूप विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यास उपयुक्त. येथे शिक्षकांनी कथनाद्वारे व शब्दांचे अर्थाचे स्पष्टीकरणाद्वारे विद्याशाखेचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो अधिक व्हावयास हवा होता. ज्याप्रमाणे आशयाचे स्पष्टीकरण शिक्षकांनी केले आहे तेवढे भाषेच्या दृष्टिकोनातूनही व्हावयास हवे. 2. विद्यार्थी विचार प्रक्रियेला चालना देणारे, प्रेरणा देणारे हे ज्ञानाचे प्रतिरूपण होते. विद्यार्थ्यांना तुलना करण्यास, वैशिष्ट्ये सांगण्यास सांगितली. जीवनाशी सुसंगत अशी सांगड घालणारे. शिक्षकांनी स्पष्टीकरणाद्वारे व साथीच्या उदाहरणाद्वारे दैनंदिन जीवनाशी सुसंगती या ज्ञानाच्या प्रतिरूपणामधून आणण्यास प्रयत्न केलेला आहे. 4. आकलनास योग्य स्पष्टीकरणाची कथनाची भाषा ही विद्यार्थी आकलनास अनुकूल होती. तसेच चित्रे व बातम्यांमुळे अधिकाधिक ज्ञानेंद्रियांद्वारे विद्यार्थ्यांना आशय आकलन होण्यास मदत झाली. आशयास अनुकूल अशा बातम्या व चित्रे यांची निवड येथे लेखकाने केलेली आहे. त्यासोबतच स्पष्टीकरणेही केली. 6. अपेक्षित हेतू साध्य करणारे. धरणी, माय, कोपली, भूकंप ह्या शब्दांच्या आशयाद्वारे त्यांची भाषिक दृष्टिकोनातूनही मांडणीही शिक्षकांनी स्पष्ट केलेली आहे, कथन केलेले आहे. त्यामुळे अपेक्षित दोन्ही हेतू साध्य झाले. 7. चुकीच्या संकल्पना निर्माण न करणारे. भाकरीच्या व चपातीच्या फुगण्याचे उदाहरण व त्यांचे स्पष्टीकरण केल्यामुळे येथे भूकंपाची संकल्पना म्हणजे भाकरीतून जशी हवा निघून जाते तसेच भूकंपात पृथ्वीतील हवा निघून जात असावी असा गैरसमज विद्यार्थ्यांचा होऊ शकतो. कदाचित हे उदाहरण ज्वालामुखीसाठी अधिक उचित ठरलेले आहे. वापरण्यास सुलभ व सोपे. वृत्तपत्रातील बातम्या व व्यचित्रे यांचा शोध घेणे, या संदर्भ शोधून वेळेवर सादर करणे यापेक्षा स्पष्टीकरण व कथन सुलभ करणे सोपे आहे. कार्यक्षमता आहे का? येथे वापरलेली ज्ञानाची प्रतिरूपणे ही कार्यक्षम आहेत का? कारण वृत्तपत्रातील बातम्या व चित्रे बऱ्याच ग्रंथालयात ठेवलेली असतात किंवा चित्रेचीही भूकंपाच्या पुस्तकातही असतात, पण स्लाइड वापरणे कार्यक्षमतेच्या दृष्टीने सोयीस्कर झालेले नसते. स्पष्टीकरणासाठी व कथनासाठी संदर्भ पुस्तकांचा वापरही कार्यक्षमपणे होऊ शकतो. मराठी विश्वकोशात ही माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. ज्ञानाचे प्रतिरूपण स्वरूपाचे अनुभव विश्व, पूर्वज्ञान, अभिवृत्ती, सामाजिक सांस्कृतिक भेदांशी सुसंबंध असावे. येथे वापरलेल्या ज्ञानाचे प्रतिरूपण हे विद्यार्थ्यांचे अनुभव विश्व, पूर्वज्ञान, अभिवृत्ती, सामाजिक सांस्कृतिक भेदाशी सुसंबंध तसेच आहेत. धरणी, माय ह्या शब्दांसाठी आई, माता, पृथ्वी, वसुंधरा असे शब्द स्पष्टीकरणात वापरलेले आहेत. त्यामुळे पूर्वज्ञान, अभिवृत्ती सामाजिक सांस्कृतिक भेदाशी सुसंगत येते. त्याचबरोबर भूकंपाची चित्रे व बातम्यांमुळे देखील विश्वाची अभिवृत्ती वाढते. मात्र जीव, जनावरा या शब्दांचे स्पष्टीकरणच केलेले आहे. यासाठी चित्रांचा वापर करता आला असता ही मर्यादा आहे. व्यक्तिनिष्ठतेचा कमी प्रभाव. धरणी हा शब्द सांगताना शिक्षकांनी अवनी, पृथ्वी, माता ही उदाहरणे दिलीत. काही शिक्षक आई, माय, मा इत्यादी शब्दांची उदाहरणे देतील. ती शिक्षकांच्या भिन्न भिन्न श्रद्धेनुरूप आलेली आहेत. तसेच ती सर्वांना धरून ठेवते म्हणून तिला आपण धरणी असे म्हणतो.
अशा प्रकारे व्यक्तिनिष्ठतेचा प्रभाव येथे उदाहरणे देताना किंवा कथन करताना किंवा स्पष्टीकरण करताना अथवा चित्रे दाखवताना कौशल्ये क्लुप्त्या वापरताना सांगताना पडू शकतो. या सर्व ज्ञानाच्या प्रतिरूपणापैकी कोणते आपण प्राप्त परिस्थितीत वापरू शकतो अथवा वापरणे अधिक योग्य राहील याचा निर्णय शिक्षकाने स्वतःच घ्यावयाचा असतो. हा निर्णय व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे, परिस्थितीपरत्वे निरनिराळा असू शकतो. यावरून आपली स्पष्टपणे लक्षात येईल की स्पष्टीकरण हे ज्ञानाचे प्रतिरूपण वापरणे अधिक सोयीस्कर राहील. संदर्भ ग्रंथांचा वापर करून शिकणे अधिक परिणामकारक होईल. पण विद्यार्थी अतिप्रेरणादायी व शीघ्र बुद्धिमत्तेचे हवेत. म्हणून येथे शिक्षकांनी संदर्भ ग्रंथांचा वापर संकल्पचित्रे फलकावर काढून आणि ते वेळोवेळी स्पष्टीकरण करून शिकवणे अधिक उपयुक्त ठरू शकते. हे संयुक्तपणे वापरले जाणारे ज्ञानाचे प्रतिरूपण वापरताना शिक्षकांनी पुढील प्रकारची दक्षता घ्यावी. 1. घटकातील आशयाबरोबर भाषिक अभ्यासाकडेही लक्ष द्यावे. व्यक्तिनिष्ठता टाळावी. मनोरंजन व प्रबोधन हे दोन्ही हेतू भाषा शिक्षणातून साध्य झाले पाहिजेत. याकडे शिक्षकांनी कटाक्षाने लक्ष द्यावे. उदाहरणे देताना कोठेही एकांगीपणा येणार नाही याची दक्षता घ्यावी. भाषेचा अध्यापनातच सांस्कृतिक सामाजिकतेच्या पाऊलखुणा जागोजागी आलेल्या आहेत. त्यांची यथोचित जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी याच दृष्टीने स्पष्टीकरणे व उदाहरणे यांचा वापर केला जावा. याविषयी सविस्तर विचार या घटकातील ज्ञानाच्या प्रतिरूपणाच्या अंतस्थ व बाह्यस्थ स्रोतांच्या मर्यादांमध्ये केलेला आहे. सारांश. मराठी भाषेच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होण्यासाठी लोकांच्या सांस्कृतिक सामाजिक जीवनाचे कलेचे व्यवसायाचे सर्व घटकांचे आकलन होणे अपेक्षित आहे. म्हणूनच मराठी भाषेच्या अध्यापनात ज्ञानाच्या प्रतिरूपणाची निवड करणे हे अत्यंत किचकट व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असे तुम्हाला वाटणे साहजिकच आहे. पण थांबा, असे भांबावून जाऊ नका. सुरुवातीला ह्या प्रक्रिया तुम्हाला जाणीवपूर्वक कराव्या लागतील आणि पुढे त्या सहजगत्या उपलब्ध होतील. जसे टंकलेखन करणाऱ्यांना खालील की बोर्डकडे न पाहिले तरी बरोबरच त्याच बटनावर बोटे पाडतात. तसेच आता तुम्हाला लिहिण्यासाठी रेषा मारलेल्या कागदाऐवजी कोऱ्या कागदावर ही देखील सरळ ओळीत लिहिता येते की नाही तशीच आहे बघा. ही प्रक्रिया देखील तेव्हा उल्हासित मनाने ह्या प्रक्रियेचा वापर कसा करावा हे जाणून घेऊन त्याप्रमाणे ज्ञानाचे प्रतिरूपण निवडताना विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान, पूर्वानुभव, सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी, जीवनानुभव इत्यादी महत्त्वपूर्ण अशाच मुद्द्यांचाही विचार कसा करावा ते आपण पाहूयात.